दिनांक 22 जून 2026. तर आज सकाळी 11 वाजता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर ही सभा घेण्याचा उद्देश म्हणजे की आपल्याला एक ग्रामस्थांची मागणी आलेली होती. विषय होता त्यांचा देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत चर्चा व ग्रामस्थांची मत जाणून घेण्यासाठी तातडीने विशेष ग्रामसभा आयोजित करावी. तर प्रशासकांच्या विशेष अधिकारांतर्गत आजची आपण ग्रामसभा आयोजित केलेली आहे. आधी सभेचं स्थळ आपलं ग्रामपंचायत कार्यालय मुंगे होतं, पण जागे लोकसंख्या बघता, सभेला राहणारी उपस्थिती बघता आपण श्रीदेवी भगवती देवस्थान इथे घेण्याचे ठरवले. तर त्यांनी आपल्याला परवानगी दिली. तर सर्वप्रथम श्रीदेवी भगवती देवस्थान कमिटीचे मी आभार मानतो आहे आणि याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आहे. तर कमिटीतील अध्यक्ष श्री ओंकार विष्णुपाध्ये यांनी इकडे येऊन बसू शकताय. तुम्ही श्री दिलीप दिगंबर महाजन उपाध्यक्ष हे सुद्धा येऊन बसू शकताय. श्री निशांत सूर्यकांत परुडेकर. तर आपण आता पुढील कामकाजाला सुरुवात करूया. हॅलो 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 तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशासक श्रीमती अंजली अशोक सावंत ह्या अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करतो आहे. अध्यक्षपद त्यांनी स्वीकारावे. तर आमच्या प्रशासकीय समितीचे सदस्य श्री दशरथ सोमा मुनगेकर उपस्थित आहेत. त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं. तसेच प्रशासक समिती सदस्य श्रीमती मालाडकर मॅडम यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं. धर्माजी आडकर काका यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं. श्री गुरु मॅडम यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं. तर अध्यक्षांच्या परवानगीने मी पुढील कामकाजास सुरुवात करतो आहे. तर आजचा जो आपला विषय आहे तर ते आपण विशेष चर्चा करण्यासाठी व विचार विनिमय काय करता येईल याबद्दल आपण ही सभा आयोजित केलेली आहे. तर सभा आपण सुरू करूया. चर्चा हे आलेले आहेत, त्यांनी इकडे यावं. तसेच श्री पंचायत समिती सदस्य श्री सदाभाऊ उगले हे सुद्धा आले आहेत, त्यांनी सुद्धा स्थानापन्न व्हावं. स्वागत पुष्पगुच्छ वगैरे स्वागत दोघांचं समिती सदस्य नाही जिल्हा परिषद सूचना राहील की आपली ही विशेष ग्रामसभा आहे. विशेष ग्रामसभा फक्त एकाच विषयासाठी आयोजित केलेली आहे. तर मी तुम्हाला विषय परत एकदा वाचून दाखवतोय. देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत चर्चा व ग्रामस्थांचे मत जाणून घेण्यासाठी तातडीने विशेष ग्रामसभा बोलवण्याबाबत. तर या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही विषयावर चर्चा होणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी. इकडे प्रतिम मान्य प्रशासक मान्य ग्राम विकास अधिकारी ग्रामपंचायत मुनगे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग. विषय देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत चर्चा व ग्रामस्थांचे मत जाणून घेण्यासाठी तातडीने विशेष ग्रामसभा बोलवण्याबाबत. तर महोदया सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाबाबत विविध माध्यमांतून माहिती समोर येत असून या प्रकल्पामुळे पर्यावरण, शेती, बागायती, मत्स्य व्यवसाय, पर्यटन, जैवविविधता तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेवर होणाऱ्या संभाव्य परिणामाविषयी ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंता व्यक्त केली जात आहे. मुनगे गावातील नागरिकांना या प्रकल्पासंदर्भातील संपूर्ण व अधिकृत माहिती मिळावी, ग्रामस्थांचे मत नोंदवण्यात यावे, तसेच गावाची भूमिका लोकशाही पद्धतीने निश्चित करण्यात यावी. यासाठी ग्रामपंचायत मुनगे यांनी तातडीने विशेष ग्रामसभा बोलवावी अशी आमची मुनगे ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक मागणी आहे. विशेष ग्रामसभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात यावी. तर प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पांची संपूर्ण माहिती, प्रकल्पाचे पर्यावरणीय, सामाजिक व आर्थिक परिणाम, स्थानिक मत्स्य व्यवसाय, शेती, आंबा काजू बागायती व पर्यटनावर होणारे परिणाम, नागरिकांचे आरोग्य, सुरक्षितता व आपली व्यवस्थापनाबाबत माहिती,
जमीन संपादन, पुनर्वसन व नुकसान भरपाई संदर्भात माहिती, ग्रामस्थांची मते, सूचना व हरकती नोंदवणे. तरी ग्रामपंचायत प्रशासनाने या विषयांची गांभीर्य लक्षात घेऊन शक्य तितक्या लवकर विशेष ग्रामसभा आयोजित करावी व त्यांची पूर्वसूचना सर्व ग्रामस्थांना द्यावी ही नम्र विनंती. 12/6/2026 अर्ज आहे. अर्जावरती एकूण 30 जणांच्या सह्या झालेल्या आहेत. अर्ज बरोबर आहे. अर्जावरती म्हणजे मी आता शासकीय कर्मचारी आहे, तर शासनाकडून मला कुठल्याही प्रकारचं परिपत्रक नव्हतं, त्यामुळे मी म्हणजे त्याबद्दल म्हणजे विशेष याच्यामध्ये काही सांगू शकणार नाही. त्यामुळे ग्रामस्थांची मागणीनुसार आपण ही सभा आयोजित केलेली आहे. हा ठीक आहे. त्याच्यात मागणीनुसार बरोबर मागणीनुसार जे विशेष म्हटले त्याच्यात तुम्ही मागणी काय आहे तो एक 2 शब्दात उल्लेख करा. औष्णिक प्रकल्पासंदर्भात जी मागणी होती त्या संदर्भात विशेष करा. एवढं म्हणा, विषय चालेल. तुम्हाला याच्यात काय अडचण आहे? गावाच्या जे मागणीनुसार आहे ना, गावाच्या मागणीनुसार. तर सर्वप्रथम मी जिल्हा परिषद सदस्य श्री भाई पारकर यांचे स्वागत करतो आहे. तसेच पंचायत समिती सदस्य सदाभाऊ उगले यांचे सुद्धा स्वागत करतो आहे. त्यांनी सामना व्हावे व आता पुढील चर्चा आपण करणार आहोत त्याबद्दल. त्या अर्जावरती विषय आहेत ना, हा, ते विषय वाचून त्याप्रमाणे हे बघा. पहिला विषय बघा, आता आपल्या याच्या विशेष ग्रामसभेमध्ये खालील विषयावर चर्चा करण्यात यावी. यातील पहिला विषय आहे प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाची संपूर्ण माहिती. या प्रकल्पाविषयी तुम्हाला काय माहिती असेल? ग्रामपंचायतीला काय कळलं नाही, ग्रामपंचायतीकडे बघा, ह्या विषयावरती मी सांगतोय तुम्हाला, ग्रामपंचायतीकडे किंवा पंचायत समिती किंवा तहसील यामध्ये कुठल्याही प्रकारचं परिपत्रक अजून आलेलं नाही. त्यामुळे ठीक आहे, पण माहिती आम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे. याच्यावर चर्चा पण झाली, मुंबईत पण मीटिंग झाली. सर्वात मोठा मुद्दा याच्यामध्ये स्थलांतर. आम्हाला स्थलांतर व्हावं लागलं, तर त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचा प्रकल्प नकोच आहे. ही गावकऱ्यांची मागणी आहे. हवं असेल तर सगळ्यांच्या विचारून घ्या. काय म्हणताय बरोबर आहे. आता कसं आहे, तुम्हाला मुंबईत जास्त कळत असेल आमच्यापेक्षाही. त्यामुळे मला वाटतं आमच्याकडे जसं भाऊंनी सांगितलं, उच्च शासकीय स्तरावर तुमचं परिपत्रक आहे, कुठेच माहिती देते. आम्ही चौकशी केली तहसीलमध्ये वगैरे, का बाबा या संदर्भात काय कायच नाही, अजून तिथपर्यंत पण काय आलेलं नाही. ही आता अंदर की बात म्हणता येईल, जे माहित आहे किंवा गुगलवर असेल, जे काय असेल ते. त्याच्यामुळे आम्ही आज ठोस तुम्हाला, म्हणजे आम्ही एक पदाधिकारी असो, आता या ऐकून घ्या, या लोकांनी आम्हाला निवडून दिले, त्यामुळे आम्ही लोकांबरोबरच असणार हेही सांगतो तुम्हाला. शासन किंवा हे कुणाचाही असू दे, त्याचा काय फरक नाही. जिथे विनाशकारी असेल तिथे लोकांबरोबर आम्ही काम असणार. पण जोपर्यंत आमच्या हातात काहीच नाही पाहिजे, बाबा इथे मुंग्यात होते आणि कुठेही होऊ दे, जिथे जिथे लोकांना बाधा होईल तिथे आपण याच्या विरोधात असणारी भूमिका आपली राहील. पण आपल्याला काहीच नसल्यामुळे आता ठराव फक्त आपण काय करू शकतो, बरोबर? हो साहेब, मग सर्वे जो झाला, डोनो सर्वे झाला, तर तुम्हाला परवानगी घेतली होती का? नाही, त्याबद्दल काही ग्रामपंचायतकडनं परवानगी वगैरे नाही घेतली. जमीन कोणाची परवानगी? जे मार्किंग केलेलं आहे ते मार्किंग आधी दाखवायचे का? झाले ना आपल्याकडे काय मार्किंग नाही फक्त केले. सगळ्याबद्दल बोलणार आहे की ड्रोन बद्दल ते वाचून दाखवू का? बघा, सर्वांनी जरा ऐकून घ्यायचं आहे. बाकीच्यांनी आपली चर्चा असेल ना, तुम्ही मला सांगा, मला बोलायचंय, मी तुमच्याकडे माहिती घेऊन येईन, पण कृपया तुम्ही बोलत का? त्यांच्याकडे काय ते भूत सर्वेक्षणचं पत्र आहे, ते वाचून आहे का? लोकांना कळेल. हे बघा, वरिष्ठ महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा सिंधुदुर्ग यांचं ग्रामपंचायत जावा क्रमांक सिंधू ता 37-62-2025 दिनांक 16/1/2025 रोजीचं परिपत्रक आहे. यानुसार यांनी विषय यांचा आहे झऱ्याच्या पहिल्या प्रगणनेबाबत. संदर्भ आहे संचालनाचे पत्र जावा क्रमांक भूसवीय राजविप्र झरे 64/1950-2024 दिनांक 3/7/2024 आणि दुसरा संदर्भ आहे या कार्यालयाचे पत्र जावा क्रमांक व भूवय भूसवीय सिंधू ता 37-366-2024 दिनांक 5/7/2024. तर उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये राज्यामधील झऱ्यांच्या पहिल्या प्रगणनेचे क्षेत्रीय कामकाज माहे ऑक्टोबर 2024 पासून सुरू करण्याबाबत केंद्र शासनामार्फत कळवण्यात आलेले आहे व प्रगणनेच्या पूर्व तयारीकरता राज्यातील सर्व ग्रामपंचायतीमधून झऱ्यांच्या उपलब्धतेबाबतची प्राथमिक स्वरूपाची लेखी वस्तुनिष्ठ माहिती दिनांक 31/8/2024 पूर्वी प्राप्त करावयाची आहे. अशा प्रकारच्या स्थायी सूचना संचालनालय, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा पुणे यांच्या कार्यालयाकडून प्राप्त आहेत. करिता आपले ग्रामपंचायती अंतर्गत झऱ्याच्या उपलब्धतेबाबतची प्राथमिक स्वरूपाची लेखी वस्तुनिष्ठ माहिती कार्यालयात सादर करावी. तथापि एखाद्या गावामध्ये झरे नसल्यास सोबतच्या प्रमाणपत्रानुसार या कार्यालयास माहिती सादर करावी, जेणेकरून लवकरात लवकर शासनास माहिती सादर करणे सोयीचे होईल. वरिष्ठ भूवैज्ञानिक यांचं परिपत्रक आहे. विषयावर मला बोलायचं आहे. मी काय म्हणतो, तुम्ही म्हणताय ना भूजल सर्वेक्षण तुम्ही केलं. भूजल सर्वेक्षण हे तुमच्या मर्जीप्रमाणे करणार का प्रशासकीय अधिकारी किंवा यंत्रणा आहे ती? नाही सर, ते त्यांचा निर्णय असतो. नाही, निर्णय असतो, बरोबर आहे ना. तुम्हाला कसं माहिती आहे की झरे आहेत ना ते त्या भागातच आहेत, त्या भागातलं तुम्ही सर्वेक्षण का केलं? मला सांगा. 12 वाडी आहेत गावात आणि 12 गावात आमच्या गावात जे जलस्रोत आहेत, मूळ जलस्रोत कुठे आहेत ते आम्हाला माहिती आहे. मग ते जलस्रोत का चेक केले नाही गेले? तुम्ही जे जलस्रोत चेक केले आहेत ना, ते आम्ही म्हणतोय की जो प्रस्तावित अनुजा प्रकल्प आहे त्या क्षेत्रातले पॉइंट चेक का केले, याच्यावर उत्तर द्या तुम्ही. सर, आता त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे तुमच्याकडे काय उत्तर नाही का या संदर्भात? ते कारण त्यांचं सर्वेक्षण असतं. नाही, मी काय म्हणतो, तुमच्याकडे उत्तर नाही ना या संदर्भात? उत्तर नाहीये ना तुमच्याकडे? उत्तर नाहीये ना? नाही सर, ते त्या आपल्याला परवानगी मागतात. परवानगी मागतात, बरोबर आहे. पण मला एक सांगा, ठीक आहे सर, मला बोलू द्या. मी जर चुकत असेल तर मी माझे जे काही शब्द बोललो त्याबद्दल माफी मागू शकतो. मी तेवढी तयारी माझी आहे. माझं म्हणणं आहे, जर तुम्ही आडबंद म्हणजे कारिवण्याचं जे आपल्या नंदुशेठ मुंगेकरांची बाग आहे तिथून कारिवणा रोड, त्यानंतर आडबंद किंवा बोरवणं या साईडला तुम्ही जलस्रोत चेक का केले? तुम्हाला जलस्रोत चेक करायचे आहेत ना, तर बांबरवाडी आहे जिथे आपल्या देवीचं उगमस्थान आहे, तिथे का चेक नाही केलं? किंवा चेक केलं तुम्ही ना, काही ठिकाणी सडेवाडीचे पॉईंट चेक केलेत, पण तुम्ही किनारपट्टीचे पॉईंट चेक का केले? आता माझ्या माहितीप्रमाणे की माझं जे शिक्षण आहे किंवा मी ज्या शाळेत शिकलोय, ज्या गुरुवारीने शिकवलं त्याप्रमाणे जलस्रोत आहेत ना हे जमिनीकडून आहेत ना समुद्राकडे जातात. तुम्हाला चेक करायचे असतील ना तर जिथे गावाचा उगम आहे तिथून केले पाहिजे चेक. याच्यामध्ये त्रुटी आहेत, या त्रुटी मी तुम्हाला आता आणून देतोय, तर याच्यावर ही जबाबदारी कोणाची होती हे सांगायचं लोकांना. आणि आम्ही ग्रामस्थ आहे ना, या सगळ्या यंत्रणांवरती विश्वास कोणत्या बळावर ठेवायचा? त्यांनी परवानगी मागितली तुमच्याकडे आलं, तुम्ही मीटिंग मध्ये मांडलं काय ग्रामपंचायतच्या? नाही, पण हे सर्क्युलर आलं ना तुमच्याकडे, मग तुम्ही ग्रामपंचायतच्या मीटिंग मध्ये ठेवलं काय? सर्क्युलर ठेवलं काय? बरोबर आहे, नाही पण त्यांनी घ्यायला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आपले ते सरपंच पेरे यांचा. याची जिओवाल्यांची लाईट हे करत होते आणि त्या माणसाने सांगितलं ते बंद केली आणि त्याला 2,30,000 रुपये नुकसान भरपाई दिली. तसं हे परिपत्र कुठचंही शासनाचं आल्यानंतर तुम्ही मीटिंग मध्ये मांडायला पाहिजे. सरपंच आणि सभासद त्याचा निर्णय घेतील काय करायचं काय नाही ते. तुम्ही कसं काय ते परिपत्रक मांडलं नाही? ते कोणतेही परिपत्रक असतो ते मीटिंग मध्ये आलं पाहिजे की नाही?
तुम्ही डायरेक्ट हा? परमिशन देऊ शकत नाही या गोष्टीला. आणि मग ग्रामपंचायतीने ठरवलं असतं सरपंच आणि सभासदांना याचं पुढे काय करायचं. आता याबद्दल तुम्हाला अजून एक माहिती सांगतो. बाजूचे गाव हिंदळे आहे ना, आपल्या बाजूचे गाव हिंदळे आहे ना, जेव्हा हे मार्किंग पॉईंट आमच्या मुलांच्या लक्षात आले. आता कसं आहे माहिती आहे, ही जी वस्तुस्थिती चाललेली आहे सध्या मुनगे पंचकृषीमध्ये, ते जेव्हा आमच्या लक्षात आलं तेव्हा आम्ही सांगितलं की आमच्या गावात कुठे कुठे पॉईंट आहेत ते चेक करा. मी तुम्हाला नेमके पॉईंट किती ते आता सांगणार नाही, कारण ते सांगितलं तर यंत्रणा अलर्ट होणार. आम्ही बाजूच्या गावात पण आम्ही त्यांना अपोज केला की बाबा तुम्ही तुमच्या इकडे असं काही चाललंय का बघा. तर त्यांनी त्यांच्या गावी जे इंद्रे सडेवाडी आहे ना, तिथे चेक केलं तर तिथे 3 गृहस्थ अवैधपणे झोपडी बांधून राहत होते. आणि ते ज्या लोकांच्या स्थानिक लोकांच्या जागा आहेत, मी म्हणत नाही की ज्या जागा विकत घेतल्या आहेत ना त्याच्यामध्ये सर्वेक्षण करायला आमचा विरोध वगैरे असं नाही, पण जर आमच्या लोकांच्या जागा आहेत त्याच्यामध्ये तुम्ही सर्वेक्षण करता नाही ना, पंचायतीने पण जबाबदारी पंचायतीची बनते की त्यांना इन्स्ट्रक्शन दिले पाहिजे होते की जागा मालकांना सांगा म्हणून. जागा मालकांना न सांगता तुम्ही कसं काय सर्वेक्षण करू शकता. आणि आतापर्यंत जागा मालकांना म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही जागा मालकांना विचारच घेत नाही. गैरव्यापार धरलाय त्यांनी सगळं. ग्रामस्थांना गैरव्यापार धरत नाही ना तुम्ही. तुम्ही कुठला निर्णय ग्रामस्थांना विचारून 2024 ला जर का झालाय ना, त्याच्यानंतर तुम्हाला सरकारने काय कळवलं तुमचे घरे चालू आहेत किंवा काय? त्यानंतर काही त्याबद्दल काही आलेलं नाही. म्हणजे 2024 ला झालं ना? तुम्ही पण खरं म्हणजे परिपत्रक आलंच ना, त्याच वेळी तुम्ही गावाला इन्फॉर्म करायला पाहिजे होती ही गोष्ट. कमीत कमी तुमच्या मागे बाजूला सगळे सरपंच सदस्य बसलेले असतात. एखादं ते मार्किंग असेल ना, एखादी मार्किंग ती जाऊन आहे ना तिकडे तुम्ही विचारा देवगडला जाऊन की याचा अर्थ काय, मग तुम्हाला कळेल त्याचा अर्थ काय आहे. तो झऱ्यासाठी होता की कोणत्या दुसऱ्या गोष्टीसाठी होता तो कळेल. सर्व गावात तुम्ही म्हणताय, पण सर्व गावात तशी check आतापर्यंत आहे ना, आतापर्यंत आपण आहे ना, या माहिती तुम्हाला आम्ही भाऊ करू मी असं समजू नका की तुम्हाला आम्ही प्रतिप्रश्न विचारून तुम्हाला अडचण जाणतोय. वस्तुस्थिती तुमच्या नजरेसमोर आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आता जे पॉईंट आम्ही चेक केलेत ना, जे मार्किंग आहेत त्यांची आम्ही गुगल यायला माहिती विचारली ना, तर ती माहिती या संदर्भात दाखवते. माझं म्हणणं काय आहे, तुम्हाला जर आतापर्यंत त्या भागात पाण्याचा भीषण दुष्काळ आहे, पाणी नाही मिळत 3-3 महिने, त्याच्यासाठी काही उपाययोजना तुम्ही केल्यात का, तुम्ही सुचवलं का त्यांना. तुम्ही सर्वेक्षण करून जाल, 1 वर्ष झालंय ना, 2 वर्ष, 1.5 वर्ष झालंय. 1.5 वर्षाच्या काळात तुमच्या ज्या केंद्रीय यंत्रणेकडून तुम्हाला हे पत्र आलं, त्या यंत्रणेने उपाययोजना काय केल्या का. आणि हे जर काही केलं नसेल तर मग आम्ही तुमच्या सगळ्या गोष्टीवरती आम्ही विश्वास कसा काय ठेवायचा. आज जर मी तुम्हाला एक सांगतो, मी स्वतः अर्ज दिला होता पंचायतीची मिटिंग झाल्यानंतर 12 तारीखला. त्या अर्जामध्ये तसं बघायला गेलं तर मी वावगं काहीच दिलं नव्हतं. जे नेमकी मागणी आहे तीच मी दिलेली होती. तुम्ही म्हणताना तुम्हाला अनुभव नसेल, तुम्ही नवीन असाल, याबद्दल माझं दुमत नाही, पण आमची मागणी काय आहे ही तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. कारण लोकभावना आहे, लक्षात घ्या. मी एकट्याचं माझं मत नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की जर माझं एकट्याचं मत असेल तर तुम्ही गावातल्या बाकी लोकांना पण विचारा, त्यांची मागणी हीच आहे काय. धन्यवाद. आता जो प्रश्न आहे की भूजल सर्वेक्षण मूल्यामध्ये केलं, झालंय काय की ज्यावेळी ग्रामपंचायतीला पत्र हे मिळालं, मासिक सभेमध्ये ते वाचलं गेलं. आता कोणाच्या म्हणजे लक्षात नसेल, वाचलं गेलं. आता भूजल सर्वेक्षण म्हणजे झऱ्याची तपासणी होती पाण्याचं, त्यामुळे त्यावेळी की पाण्यासंदर्भात आहे तर ते चांगलंच आहे ह्या दृष्टीकोनाने, वाईट ह्या दृष्टिकोनाने कोणीच त्यांना परमिशन दिलेली नाही. आणि तिथे काय होतं लिहिलेलं की सर्व ग्रामपंचायत, सर्व तालुके असा त्या पत्रामध्ये उल्लेख आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन सांगायचं तर काय झालं, तर ज्या वेळी तिथे ड्रिलिंग चालू होतं, मला आलेला अनुभव मी सांगतो आहे. ज्यावेळी ड्रिलिंग चालू होतं, ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये येत होते, हो ना, विचारत पण होते ग्रामपंचायत. तर ग्रामपंचायतीमधला पण सरपंच असतो की कोण तिथे असतील ग्रामसेवक भाऊ म्हणा, की त्यांना सांगायचं की भूजल सर्वेक्षण आहे, घराची पातळी शोधण्याचे हे काम चालू. जेवढी आम्हाला माहिती होती ती आम्ही ग्रामस्थांना सांगत होतो. आता प्रश्न काय पडला आहे, तर आता 2-2.5 महिने झाले भारत सरकारने जे अणुऊर्जा प्रकल्प आहे तो देवगड तालुक्यामध्ये घातलेला आहे, बरोबर. त्यावेळी आम्हाला निश्चितपणे 1% काहीच कल्पना नव्हती. आता सर्व ग्रामपंचायत, सर्व तालुके असं म्हटल्यावर ते परिपत्र शासनाचे येतच असतात.
त्यामुळे तिथे थोडा दुर्लक्ष ग्रामपंचायतीचा झाला असेल, झाला 100% झाला आहे. पण पुढे जाऊन मला असं म्हणायचं आहे की जर मुंगे गावामध्ये 2008ला जर सौर आपल्या औष्णिक ऊर्जेचं तिथे त्यावेळी जर करत होते तर मग आम्ही तर आत्ताच आलो आहे. 4-4, 2-2 ट्रम, 3-3 ट्रम ग्रामपंचायतमध्ये येऊन गेलेले माणूस होते. चांगलं काम केलं, त्यांनी काम केलं, चांगलं नाही असं कधीच म्हणणार नाही. आम्ही तर आत्ताच आहोत, खूप नवीन आहोत. पण जर एवढं सखोल अभ्यास त्यांचा होता तर त्यांनी ग्रामपंचायतीला ते मुद्दे पटवून द्यायला हवे होते की बाबा असं असं त्यावेळी झालं होतं. माझं तर वैयक्तिक सांगायचं झालं तर मी 2007ला मुंगे गावामध्ये आलो. माझं शिक्षण बाहेरच्या गावी झाल्यामुळे मी 2007 पर्यंत मुंग्यामध्ये नव्हतो. कदाचित 2008ला तो उठाव झाला असेल त्याची कल्पना मला तसंच नव्हती. मी तुम्हाला देवीच्या समोरून सांगतो की जर याची थोडी जरी कल्पना असली असती तर मी ह्या सर्वेक्षणाला विरोधात केलाच असता. एक मिनिट. पण आता 2-3 वेळ झाला. आता भगवती प्रतिष्ठानचे बरोबरच कौतुक करायचं, कारण त्याने हा प्रश्न उठून धरला आणि त्याने हा प्रश्न जर पुढे जाऊन टोकाला नेला नसता तर आजी एवढी जमाव किंवा त्या अणुऊर्जेच्या प्रकल्पासंदर्भात एवढा मोठा उठाव झालाच नसता. ग्रामपंचायतीने काय केलं असतं तर शासनाचं आम्हाला अधिकृत काही नाही, आम्ही काही करू शकत नाही, हाच उत्तर तुम्हाला मिळालं. पण असा मला एक विश्वास हवा होता की जर 2008 साली जर आपले तो प्रकल्प होत असेल तर त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीकडे कोणी का विचारणा केली नाही. ऐकाय का? तसं नाही. आम्ही पाण्यात आरोपाचा पण विषय आहे, पण आरोपाचा विषय नाही आहे. आम्ही पण माहिती तरी द्यायला पाहिजे. सुरुवातीला काय म्हटलं तर यांनी त्यांना ड्रिलिंग करायची परमिशन दिली. परमिशन द्यायच्या अगोदर ग्रामसभेत त्यांनी विषय मांडला होता का 1 वर्ष? या पत्राचा विषय मांडलेला नाही. दुसरी गोष्ट ज्यावेळी या मुनगेगाव का आळबंदर आणि कारवण्याच्या सड्यावरती ड्रिलिंग करा अशी परमिशन दिली गेली जाते ग्रामपंचायतीकडून, त्यावेळी त्या ज्या ड्रिलिंग करणार आहे त्या जागा कोणाच्या आहेत याची चौकशी केली होती काय? त्यांनी स्पॉट सांगितले होते का? अमुक एका 7/12च्या या सर्वे नंबर मध्ये आम्ही ड्रिलिंग करणार आहोत आणि ड्रिलिंग केल्यानंतर त्या जागेमध्ये हे खनिज किंवा हा पाण्याचा साठ्याचा अहवाल आम्ही तुम्हाला आणून दाखवणार आहोत असं बोलले होते का ते? या संदर्भात ग्रामपंचायतीने त्यानंतर 1 वर्षात कोणतीही ग्रामसभेत हा विषय घेतलेला नाही. त्यामुळे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे असं मला वाटते.